द्वारकेतलं हे जैन मंदिर. काय भव्य दिव्य आहे ग बाई. सगळी देवळं यांची मस्त. चला आता एंट्रन्स पासून बघूया. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र हा एंट्रन्स आहे. जय जिनेंद्र. किती अतिविशाल असं हे मंदिर. हे रथगृह आहे. इथं हा एक रथ ठेवलेला आहे. मोठीच्या मोठी रांगोळी. आणि असं हे एक सुरेख पवित्र असं जैन मंदिर. चला आता आपण मंदिरात जाऊया. इथे हा रथ आहे. हा रथ बघूया. याचा आवाज बसलेला आहे. हत्ती, अतिशय सुंदर हत्ती. इथे रथ. इकडे या धर्मशाळा, भरपूर धर्मशाळा आहेत. कोरीव काउंटर बघण्यासारखंच आहे. सुंदर. मोबाईल फोन आतमध्ये नेण्यासाठी मनाई आहे. इथे एवढी मोठी घंटा लावलेली आहे, खूप मोठी. सकाळची साफसफाई चालू आहे. आणि अजूनही 6 वाजायचे आहेत. तोपर्यंतच आम्ही आलेलो आहोत. आमचं आवरलेलं आहे पूर्ण. नमस्कार नमस्कार नमस्कार. इथं जाळ्या लावलेल्या आहेत, कबूतर जाऊन बसतात म्हणून. ह्या बाजूला देवीचं मंदिर आहे. इथे हे चंदन लावून घेण्यासाठी चंदन लावून घेतलेलं आहे. दुर्गा देवी. सगळी मोठी मोठी बांधकामं चाललेली आहेत. हायवेला आहे आम्ही. आत न्यायचा मोबाईल नाही. आत मोबाईल न्यायचा मोबाईल. हां, खूपच मोठंच मोठं. पुसलाय आता त्याने. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. अतिभव्य असं हे मंदिर. सुंदर. सकाळी अजून 6:30-7च वाजतायत. अतिशय छान असं मंदिर आपल्याला बघायला मिळालं. किती मोठं आहे मी तुम्हाला सांगूच शकत नाही. एवढं विशाल आहे ते. पण त्यांनी ते काढायचं नाही म्हटलं आतमध्ये, तर त्यामुळे मी तुम्हाला बाहेरूनच दाखवते. हा इंद्रायणी. हा 5 सोंड्यांचा हत्ती इंद्राचा असतो. इंद्राचा हत्ती. आणि हा इंद्राणी असे वर बसले. असं किती छान घेतलंय नाही. हो, मस्त मस्त. खरंच डोळे भरून पाहावं. आकाशातले छटा बघा. हा द्वारकेमध्ये उगवणारा सूर्य. हो ना. कसा मस्त निसर्ग बघायचा.
सोनेरी ज्वालामुखी आभा आभा अशी वाढत चालली बघा. अहो एका सेकंदापूर्वी तर नव्हतं तिथं बघा. हे कधीच आयुष्यात बघायला मिळालं नाही. सूर्य उगवायला लागलेला आहे आणि त्याच्या त्या छटा आहेत. छटामध्ये सुद्धा प्रतिकृती पण आपल्याला दिसते. हो बघा ना किती. ही इंद्रपुरीच म्हणायचं आणि काय म्हणायचं हा सोन्याची इंद्रपुरी. मार्बल असल्यासारखं वाटतं आणि असे ओढा टाकू असं आला. निसर्गाचा आविष्कार बघा. आता पिवळा आल्या मग अशी फक्त केशरी सोनेरी. ढग बघ ढग लाल भडक झाला नंतर पिठल्याला आणि आता पिवळा झालाय.